नमस्कार, सुमा आरीवर्क या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपण आज बनवणार आहोत मोत्याचे फ्लॉवर। त्यासाठी आपल्याला लागणार आहे 4 mm चे मोती, ग्रीन क्रिस्टल 6 mm चा, 1 mm चे गोल्डन बीड्स, 0.3 गेज वायर जी मी कट करून घेतली आहे। 2 इंच अशी घेतली आहे मी वायर। सुरुवातीला आपल्याला 4 mm चा मोती टाकायचा आहे तारेमध्ये। परत गोल्डन बीड्स 1 mm चा टाकायचा। त्यानंतर जी तार आहे ती गोल्डन बीड्स बाजूला सरकून मोत्यामधूनच फक्त तार बाहेर काढायचा आहे आणि पिट्टा असा खेचून घ्यायचा। छोटी वायर बाजूला घेऊन आता आपल्याला मोठ्या वायरेकडून आपल्याला मणी टाकायचा आहे। 4 mm चा मोती परत घेतला आपण। परत 1 mm चा गोल्डन बीड्स ओम घेतला। आता गोल्डन बीड्स बाजूला सरकून फक्त मोत्यामधून तार बाहेर काढायची आहे आणि जवळ जवळ मोती घ्यायचे आहेत आपल्याला। हा मोती आणि हा मोती पकडून तार ओढायची, म्हणजे दोन्ही मणी जवळ येऊन जातात आणि आपली माळ व्यवस्थित दिसते। आता आपण तिसरा मणी घ्यायचा आहे। असे आपल्याला 8 मोती ओवायचे आहेत। गोल्डन बीड्स बाजूला सरकवला, मोत्यामधून वायर बाहेर काढून घेतली। तुम्ही पाहू शकता आपले 3 मणी तयार झाले आहे। आता चौथा मणी, तेच प्रोसेसिंग करायची आहे आपल्याला। गोल्डन मणी बाजूला सरकवून मोत्यामधून वायर काढून घ्यायची। इथे आपले 4 मोती तयार झाले आहेत। आणखीन आपल्याला 4 मोती टाकायचे आहेत फ्लॉवर साठी। मोती सगळे जवळ जवळ आले पाहिजे, म्हणजे फ्लॉवर अगदी सुंदर दिसेल। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा, म्हणजे मोत्याचे फ्लॉवर कसे करायचे ते तुम्हाला समजेल। आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण जरा नखाच्या साहाय्याने सुद्धा आपण मोती ढोकलून जवळ मणी घेऊ शकतो ओढून। इथे माझे 8 मणी तयार झाले आहे। आता हे दुसऱ्या मण्यामध्ये 2 वेळेस रॅप करून घ्यायचं गोल करून, आणि जी छोटी तार आहे ती बाजूला करायची। त्या मधात अंगठा ठेवून 2-2 मणी अशी रॅप करून घ्यायचे आहेत। 2 करायचे, परत दुसरे 2 घ्यायचे, त्याच्यावरून काढायचे, म्हणजे ते दोन्ही मणी जर जवळ जवळ घेतले तर फुलाचा आकार व्यवस्थित येईल। सगळीकडून आपल्याला फ्लॉवर फिट करून घ्यायचा आहे। रॅपिंग चांगली करून घ्यायची आहे। तार थोडी अशी घट्ट ओढून घ्यायची, म्हणजे तार वरी फ्लॉवरच्या वरती दिसणार नाही। आता आपल्याला ग्रीन क्रिस्टल टाकून घ्यायचा।
छोट्या तारेमध्ये ग्रीन क्रिस्टल टाकलं आहे, ती तार आपल्याला खालच्या साईडने सोडून द्यायची आहे. आणि जी मोठी तार आहे त्यामध्ये आपल्याला गोल्डन बीड्स ओवून घ्यायचे आहे. आपल्याला ग्रीन क्रिस्टलच्या बाजूने ती गोल्डन बीड्सची लाईन तयार करायची आहे, गोल अशी. त्यामुळे त्याला जेवढे मणी बसतील तेवढे आपल्याला घ्यायचे आहे. मी इथे 9 मणी घेत आहे गोल्डन बीड्स. मी इथे 1 mm चे गोल्डन बीड्स घेतलेले आहेत. आता हे ग्रीन क्रिस्टलच्या बाजूने गोल असा आकार घेऊन जो 4 mm चा मोती आहे त्याला 2 वेळेस रॅप करून घ्यायचा आहे. खालून असं गोल तार गुंडाळून घ्यायची आहे आपल्याला. आणि हे जे गोल्डन बीड्स आहे त्याला आपल्याला मोत्याच्या सहाय्याने फिट करून घ्यायचं आहे. मी खालून तार वरती काढली आहे गोल्डन बीड्सच्या वरती. आपल्याला चारी बाजूने फिट करून घ्यायचं आहे फ्लॉवर. दुसरीकडून पण मी तसंच करते, खालून तार गोल्डन बीड्सच्या मधातून वरती काढत आहे. व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे तुम्हाला फ्लॉवर कसे करायचे ते समजेल. हे फ्लॉवर आपण बांगड्यासाठी, चोकरसाठी यूज करू शकतो, कानातल्यासाठी. आता आपण जी छोटी तार आहे आणि मोठी तार आहे त्या दोन्ही मिक्स करून गुंडाळून घ्यायच्या आहेत. आपल्याला पिळा द्यायचा त्याला आणि ती वायर कट करून घ्यायची आहे. फ्लॉवरला पिळा देऊन घ्यायचा चांगला फिट्ट आणि वायर कट करून घ्यायची आहे. हे आपले फ्लॉवर तयार झाले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.